कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली अशी असणारे आमच्या शेषकला आजी असतील, कल्पना ताई असतील, माधुरी ताई असतील आणि अर्चना काकू असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बघा, माझं एवढं काही भाग्य नाही, पण एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी माझ्या कीर्तनात येऊन कोणी वाजवावं, कोणी गायन करावं असे असणारे आपले ज्ञानेश आध्यात्मिक संगीत गुरुकुल विडा संस्थापक अध्यक्ष, टॉप 10 मध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं. गुरुजी, चप्पल सोन्याची जरी असली तरी ती पायातच घालावी. मज पामराय काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरे. चप्पल किती जरी सोन्याची असली तरी कोणी गळ्यात घालतं का घालतात पिनगुरीचे माणसं? नाही घालत ना, पायातच घालतो ना. माझं परम भाग्य आहे, एवढे मोठे गुरुजी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. गुरुजींच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच आमचे अभिषेक बाबा तेही इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. अहो, आपल्या वाशिम जिल्ह्याचं वैभव त्यांनी पार आपल्या वाशिम जिल्ह्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलं. असे असणारे आमचे महादेव दादा तेही उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच आमचे रामेश्वर बाबा गायनाचार्यही आहेत आणि मृदंगाचार्यही आहेत. गुरुजी 2 in 1 व्यक्ती आहेत, दोन्हीकडूनही करता येतं असे आमचे रामेश्वर बाबा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. तसेच आमचे ज्यांनी महिलांना शिकवण्यासाठी वसा घेतलाय, ह्या महिला शिकू शकत नाहीत, म्हणजे मी असं म्हणत नाही शिकू शकत नाहीत, पण ह्यांना शिकवणं थोडं कठीण जातं, म्हणजे टाळ वगैरे, पण त्यांनी महिलांना शिकवण्यासाठी वसा घेतला. असे असणारे आमचे दिगंबर बाबा, बाबांच्याही चरणी नतमस्तक होते. खूप मोठे मोठे व्यक्ती बसले, सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. टाळकरी, विनेकरी, चोपदार तर असे खतरनाक आहेत, डायरेक्ट बॉडीगार्डच वाटले मला माझे. ते कोणी हातच लावू शकणार नाही असे चोपदार आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. गेले 7 दिवस झाले आपल्याला सेवा देत आहेत असे YouTube चॅनल गजर मुक्ताबाईचा, दादांच्याही चरणी नतमस्तक होते. ज्यांच्या हाताला धरून अख्खं विश्व फिरावं असे असणारे माझे आई वडीलही इथे उपस्थित आहेत, त्या दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. बघा, ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाही घेतलं ते महादेव, आणि ज्यांचं कोणाचं चुकून राहिलं असेल ते ब्रह्मदेव. तुमची मुलगी म्हणून माफ करा विठ्ठल विठ्ठल. आपला प्रगट दिनाचा सप्ताह चालू आहे, आपण नंतर गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करणारच आहोत, पण आता आपल्या अभंगाकडे वळायचंय. अभंगाचा भावार्थ असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मृत्यू लोकात जन्म घेणार कशासाठी, तर दही भाताचा काला सेवन करण्यासाठी मी जन्म घेणार. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. का हो तुकाराम महाराज, हा काला वैकुंठात मिळत नाही का? अरे, जर वैकुंठात हा काला मिळाला असता तर इथे कशाला आलो असतो? वैकुंठातच काला नसता का केला? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग जरी तुम्ही इथे काला केला, मग तुम्ही एकटे काला खाणार का? मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, अरे माझा परमार्थ अप्पल पोटे नाहीये, मी एकटा हा काला खाणार नाही. अरे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी, मी एकमेकांच्या मुखात सुखाने काला घालीन असं तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज सगळं बरोबर आहे, मग हा काला करणार कुठे? कोणती जागा योग्य वाटली? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, शब्दार्थमती अर्थ. तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपले तरी काही हरकत नाही, जाता जाता मी तुम्हाला उठून देईल. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. मग का हो तुकाराम महाराज, तुम्ही याआधी कधी काला सेवन करण्यासाठी आले होते का? तुकाराम महाराज म्हणायला लागले, अरे मी मागेही होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार. कारण ज्या ज्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो ना, त्या त्यावेळेस मी त्याच्या बरोबर जे जे होय अवतार तुका त्याच्या बरोबर. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले की मी मागेही होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार. बघा, या मृत्यू लोकात 3 जण येतात, काहींना यावंच लागतं, काही येत असतात आणि काहींना बोलवावं लागतं.
यावंच लागतं ते जीवाला, येत असतात ते संत आणि बोलवावं लागतं ते देवाला. इच्छा स्वइच्छा आणि प्रारब्ध या कारणामुळे जन्म घ्यावाच लागतो. इच्छा नसतानाही या मृत्यू लोकात यावं लागतं का आणि कशासाठी? केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मग आपण जे गेल्या जन्मात पाप केले, वाईट काम केलंय ते भोगण्यासाठी या मृत्यू लोकात यावं लागतं बघा. किंवा जड भरीत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. जी माणसाच्या मनात वासना असते ना त्यामुळे जन्म घ्यावाच लागतो. मग बोलवावं लागतं ते देवाला. मग आता इथे बसलेले मंडळी म्हणतील कोणी कोणी भगवंताला बोलवलं आणि कुणासाठी तुमचा भगवंत धावून आला. तर एक ऐका, ज्यांनी ज्यांनी माझ्या भगवंताला बोलवलं ना त्यांच्यासाठी तो आतुरतेने धावून आला. सर्वांना कथाभाग माहित आहे तरी 2 मिनिटात सांगून जाते. जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे केस धरले आणि ओढीत भर सभेत आणलं, तिने तिच्या 5ही नवऱ्यांकडे म्हणजे 5 पांडवांकडे बघितलं आणि तिच्या 5ही नवऱ्यांकडे बघता क्षणी 5ही नवऱ्यांनी खाली माना घातल्या. गुरुजी कोणीही काही बोललं नाही. तेव्हा ती द्रौपदी म्हणायला लागली, देवा काय फायदा रे माझा 5 नवरे असून, काय फायदा माझा 5 नवरे असून, एकही मदतीला येत नाही. आता माझा कैवारी तूच आहे रे गोवर्धन गिरधारी, तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी रे, असं म्हणून ती रडायला लागली. हे बघा, मानवरूपी शरीरावर जेव्हा दुःख येते ना, या मानवरूपी देहावर जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपल्याला भगवंताची आठवण होते, अन्यथा होत नाही. एखाद्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा आईच्या गर्भात उदरात असतो तेव्हा आपण भगवंताचं एवढं नामस्मरण करतो की म्हणतो, भगवंता या गर्भवासनेच्या दुःखातून मला वाचव, माझी मदत कर. पण जेव्हा आपण आईच्या उदराच्या बाहेर येतो तेव्हा त्याचा वाप होऊन राहतो. गुरुजी आपण काय म्हणतो, माझ्या मागे म्हणा, मी जसं म्हणते तशा माझ्या मागे. पुढेही बोललं तरी चालतं, काय आपल्याला प्रश्न नाही. देवा मला आला ताप, काय मला आला ताप, देवा मला कर माफ, माझा गेला ताप, मी देवाचा, तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलवावं लागतं ते देवाला. द्रौपदीने आवाज द्यायला सुरुवात केली, हे कृष्ण कन्हैया, हे द्वारकेच्या राया, सांग कोणत्या कामात एवढा तल्लीन झालास की तुला माझ्यासाठी वेळ नाही.
बोलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेलासी, असं ती द्रौपदी म्हणायला लागली. पण हे बघा, माझा भगवंत कधीच तिला वाचवायला आला असता, पण तिची श्रद्धा तेवढी नव्हती. तिने काय केलं होतं महाराज, तर दोन्ही हाताने साडी धरून बसली होती. जेव्हा तिने दोन्ही हाताने साडी सोडली, हात वरती केले, फक्त त्याचं नामस्मरण करत होती, तेव्हा माझा भगवंत आला, तिचं रक्षण केलं. हे बघा, जसं द्रौपदीने बोलवलं ना, तसं माझ्या जनाबाई सुद्धा म्हणायच्या, अहो जात्यावर उभ्या गायच्या माझ्या जनाबाई, आणि काय म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी उभ्या गाव तुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. माझ्या जनाबाई भगवंताला बोलवायच्या आणि भगवंतही धावून यायचा. आत्ताच्याही या जनाबाई बोलवतात ना, पण ह्याही जनाबाई गातात गुरुजी, पण कोणासाठी, देवासाठी नाही तर भावासाठी. कुठं, लिंबाच्या झाडाखाली बसून. त्या कशा गातात ते मी तुम्हाला सांगत बसणार नाही, पण ऐका, मग बोलवावं लागतं देवाला. मग ज्यांनी ज्यांनी भगवंताला बोलवलं त्यांच्यासाठी तो धावून आला. मग पहिला वर्ग असा, यावंच लागतं ते जीवाला, दुसरा वर्ग असा बोलवावं लागतं ते देवाला, आणि तिसरा वर्ग असा येत असतात ते संत. मग संत इथे कशासाठी येतात, कोणाचा, येथे उपकारासाठी संत इथे आपल्यावर उपकार करण्यासाठी येतात, जगाचं कल्याण करण्यासाठी येतात. संत इथे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देहा कष्टविधी परोपकारी. संत इथे जगाचं कल्याण करण्यासाठी येत असतात महाराज. मग पहिला वर्ग असा, यावंच लागतं ते जीवाला. मग गेल्या जन्मात आपण जे काही कर्म केले ते भोगण्यासाठी यावं लागतं, हेही आम्हाला पटलं. दुसरा वर्ग असा की बोलवावं लागतं ते देवाला. मग जनाबाई आणि द्रौपदीने बोलवलं, तेही आम्हाला पटलं. मग तिसरा वर्ग तुम्ही असं सांगितलं की येत असतात संत. मग संत काय करतात, तर जगाचं कल्याण करण्यासाठी इथे येत असतात. तुम्ही आम्ही जे काही बुडत चाललो आहोत, वाईट मार्गाने चाललो आहोत, आपल्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी संत इथे येत असतात. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मग तुकाराम महाराज म्हणतात, मला कळवळा येतो तुमचा, अरे मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. लागोनिया माया विलवितो तुम्हाला,
करटाळी बोला मुखी राम नाम. लागून या पाया विनवितो तुम्हासी. करटाळी बोला मुखी राम नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही वेळोवेळो म्हणा, वेळोवेळा म्हणा. मग तुकाराम महाराज म्हणतात की मी इथे मृत्यू लोकात येणार, दही भाताचा काला सेवन करणार. मग काही साधक तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, तुकाराम महाराज आश्वासन देता का? तेव्हा माझे तुकाराम महाराज म्हणायला लागले, मी खोटं बोलत नाही, मी खरं सांगतो. याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात करतो. उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काहू तुकाराम महाराज तुम्ही इथे येऊन जन्म घेणार, दही भाताचा काला सेवन करणार, मग तुम्ही तर वैकुंठात आहात ना, मग हा काला वैकुंठात मिळत नाही का? तुकाराम महाराज म्हणायला लागले, अरे वैकुंठात नाही हा काला स्वर्गात नाही, हा काला अमरावतीतही नाही. आजी ओस अमरावती काला पहावयास येते. देव विसरती देव बाबा देव
देव विसरती देव भाव आपुला आजी ओ अमरावती काला भावयासी येती काला खावया येती. ज्या भगवान प्रभूने बघा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती वापरून अखिल विश्व निर्माण केलं असा असणारा सत्ताधीश परमात्मा बघा त्याच्या सत्तेने वृक्षात त्याने जर सत्ता काढून घेतली ना महाराज त्याने जर सत्ता काढून घेतली तर वृक्षाचं पान देखील हलत नाही सूर्य ही उगवत नाही. तुम्ही आम्ही जे काही हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविता हरिविन असा असणारा सत्ताधीश परमात्मा सुद्धा वैकुंठाचा त्याग करून संतांच्या सहवासात राहू लागला. तो देव सुद्धा म्हणू लागला जे सुख मला ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो देव वैकुंठात सोडून संतांच्या सहवासात राहू लागला. तो देव म्हणू लागला मला जे सुख देवाच्या सहवासात नाही मिळालं ना ते सुख संतांच्या सहवासात मिळालं. मग बघा ज्यांनी अमृत पिला अमर झाले स्वर्गात गेले त्यांना देखील पश्चाताप होऊ लागला कारण की ते स्वर्गीचे देवता सुद्धा इच्छितात की आमचं या मृत्यू लोकी
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा महा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. ते स्वर्गीचे अमर देवता सुद्धा इच्छितात की आमचा या मृत्यूलोकात जन्म व्हावा. कारण बघा मृत्यूलोकात हरिपाठ भजन कीर्तन काला होतो का महिला मंडळ? होतो म्हणतात पेनपुरीच्या महिला नाही होत. कधी गेलत्या का स्वर्गात? जर जायचं असेल तर मला सांगा, मी वरून खाली आणते. स्वर्गीच्या आपल्याला स्वर्गात बघायचंय ना, काला होतो का, कीर्तन होतं का, भजन होतं का, हरिपाठ होतं का? अहो स्वर्गात काहीच होत नाही. जर स्वर्गात ते झालं असतं तर तुकाराम महाराज इथे कशाला आले असते? याचंच उदाहरण तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग तुकाराम महाराज हे आम्हाला कळालं की वैकुंठात काल्याचं महत्व नाही म्हणून तुम्ही इथे येणार, हे नक्की आहे. मग तुम्ही हा काला इथे आल्याच्या नंतर एकटे खाणार का सगळ्यांना देणार? तेव्हा माझे तुकोबाराय म्हणायला लागले की नाही, मी हा काला एकटा खाणार नाही. अरे 7 दिवसाचा सप्ताह घालेल, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन करील, नंतर सर्वांना महाप्रसाद देईल. जसं तुकाराम महाराज बोलतात तसं करतातही महाराज. तुकाराम महाराजांनी 7 दिवसाचा सप्ताह घातला, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन केलं. कीर्तन झाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी आवाज दिला, चला जेवायला बसून घ्या. असं म्हणता क्षणी त्या प्रसंगी तिथे राक्षसही होते आणि देवही होते. मग राक्षसात आणि देवात भांडणं लागली. राक्षस म्हणायला लागले पहिली पंगत आमची बसणार, देव म्हणायला लागले पहिली पंगत आमची बसणार. तुकाराम महाराजांना काही सुचत नव्हतं. तुकाराम महाराज म्हणायला लागले मलाच काहीतरी उपाय करावा लागले, कारण त्या दिवसापुरता का होईना कीर्तन करायलाच हे लोक ऐकतात. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले हे बघा, कोणीही आधी जेवायला बसा, पण जेवताना हात मात्र वाकवायचा नाही. मग मला तुम्ही सांगा, जेवताना हात वाकतो ना का कोणाचा वाकत नाही पेनगोळीत?
वागतो ना. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले जेवताना मात्र हात वाकवायचा नाही. मग ते राक्षस म्हणायला लागले तुकाराम महाराज एक सांगा, हात वाकवायचा नाही मग जेवायचं कसं? तेव्हा तुकाराम महाराज म्हणायला लागले माझा जो उपाय आहे ना मी सांगतो. मी तुमच्या हाताला कामठा म्हणजे काठ्या बांधणार. तुकाराम महाराजांनी अनेक कामठा आणल्या, प्रत्येक राक्षसाच्या हाताला कामठा बांधल्या, देवाच्याही हाताला कामठा बांधल्या. पण मग तरीही राक्षस म्हणायला लागले पहिले आम्हीच बसणार. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले तुमची मर्जी. बसले राक्षस जेवायला. मग जेवायला बसता क्षणी लगेच सुरू केलं. मग तुम्ही म्हणाल राक्षस बसले जेवायला लगेच कसं काय सुरू केलं? होती राक्षस आहे ते काहीच म्हणत नाहीत. बघा राक्षसांची काही लक्षणे तुम्हाला सांगते. राक्षस अशी आहेत गुरुजी, एखादा राक्षस जर जेवायला बसला ना आणि समोरून जर कोणी आलं तर कधी म्हणणार नाही जेव म्हणून. एखादा राक्षस जर चहा पित असेल आणि पुढून जर कोणी आलं तर त्याला कधी म्हणणार नाही चहा घे म्हणून. तो चहाचा कप मागे ठेवतो, त्याला वाटत ह्यातलाच जरासा घेतो का काय. देत नाहीत राक्षस. अहो राक्षस जर रस्त्याने चालत असला ना समोरून जर कोणी दिसलं तर त्याला कधी रामराम घालणार नाही. कधी आळंदी पंढरपूर तीर्थक्षेत्राची वारी करणार नाही. ज्याने केली त्याने सुखाने करू देणार नाही. कधी स्वतःची तर लेकरं आळंदीला घालणार नाही आणि ज्याने घातली त्याला सुखाने जगू देणार नाही. ही झाली राक्षसांची लक्षणे. मग राक्षस जेवायला बसले. पंचपक्वानाचं असं ताट जेवायला होतं, गुलाबजाम होते. त्या गुलाबजाम कडे बघून ते राक्षस काय म्हणायला लागले माहिती का? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. इथं नाही, ते गुलाबजाम खाताना म्हणत होते. मग एक गुलाबजाम घ्यावा ना. गुलाबजाम घेतले असे 5 वरती फेकले. कुठे फेकले? वरती फेकले. बघा गुरुत्वाकर्षण शक्ती बल पृथ्वीवर आहे. एखादी वस्तू वर फेकली, मुलांना वर फेकली ती वस्तू वर वर जाते का खाली खाली येते? वर जाते ना. माणूस जर वर फेकला तो वर जातो का खाली येतो? खाली येतो ना. मग ते गुलाबजाम चेंडू सारखे येते, वरी जरी फेकले तरी खालीच येणार, कारण पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती बल आहे. पेनगुरूची मुलं हुशार आहेत बाबा. ते म्हणतात की एखादी वस्तू वर फेकली तर वरी वरी जाते. लय हुशार येतो. मग एखादी वस्तू जर वर फेकली तर ती वर जात नाही, ती खाली येते. ती 5 गुलाबजाम फेकले. ते गुलाबजाम डायरेक्ट वरती नाही गेले, ते खाली कसे पडले सांगू का? एक गुलाबजाम पडला कपाळावरती, एक गुलाबजाम डोळ्यावरती, एक गुलाबजाम नाकावरती, एक गुलाबजाम डायरेक्ट खाली आणि एक गुलाबजाम गालाद्वारे घनगळत होटाजवळून खाली. पण तोंडात गेला का नाही? त्या राक्षसांना राग आला. त्यांनी भातही तसाच केला गुरुजी. वर फेकला डायरेक्ट खाली. वांग्याची भाजी फेकली. अहो त्यांना कळाव ना वांग्याची भाजी तिखट असते, डोळ्यात जर गेली तर आग होईल. त्यांनी वांग्याची भाजी वर फेकली आणि तोंड वर करून बघायला लागले. सगळी भाजी डोळ्यात गेली पण तोंडात मात्र गेली नाही. त्यांना राग आला. उठले तुकाराम महाराजांना भांडायला गेले आणि म्हणायला लागले तुकाराम महाराज हा कसला तुमचा परमार्थ? वरवरचा परमार्थ करता तुम्ही आणि म्हणता आम्ही लोकांना जेवू घालणार. तेव्हा तुकोबराय म्हणाले बोलू नका. आता मी जेवायला बसतो, मी कसा जेवतो ते बघा. बघा सगळे देव वारकरी आणि तुकोबराय जेवायला बसले. पण बसत असताना कसे बसले तर मराठीच्या 63च्या आकड्यावानी बसले. म्हणजे 6 समोर 3 असे ते जेवायला बसले. एकमेकांसमोर जेवायला बसले. दोघात एकच ताट घेतलं, ताटाला पाणी फिरवलं, श्लोक म्हणला आणि जेवायला सुरुवात केली. एकमेकाच्या मुखात ते सुखाने घास घालत होते. याचंच वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
एकमेका देव मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेकाच्या मुखात आम्ही सुखाने घास घालू असं तुकाराम महाराज म्हणतात. मग हा काला आहे बरोबर. मग आता या 7 दिवस ज्यांनी काही काम केलं असेल, कोणी चटया काढल्या असतील, कोणी झाडून घेतलं असेल, कोणी मृदंगाचार्याचे सौजन्य घेतलं असेल, कोणी गायनाचार्याचं घेतलं असेल, कोणी कीर्तनकाराचं घेतलं असेल. बघा ज्यांनी जे काम केलं ना त्याचा प्रसाद आज भगवंत आपल्याला देत असतो. काय देतो प्रसाद आपल्याला भगवंत? भानुदास गीत गाता प्रसाद देतो पंढरीनाथा. आज आपल्याला भगवंत प्रसाद देत असतो. मग तुकाराम महाराज एक गोष्ट आम्हाला सांगा, तुम्ही इथे येणार दही भाताचा काला सेवन करणार, कारण या काल्याचं कवळ वैकुंठात नाही. मग तुम्ही आमच्या मुखात सुखाने काला घालणार, पण तुम्हाला नीट आणि योग्य जागा कोणती वाटली तेव्हा तुकोबर हेच शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे वाळवंट दादा तुम्ही उभे आहे ना ते सगळे तिथं, ती इथं या, इथं जागा आहे माझ्याजवळ, या इकडे पटकन. उन्हात उभे राहू नका, पटकन चला. तुम्ही पण माग जे काही उभे आहेत ना कोणीच उभं राहायचं नाही, सगळ्यांनी इथे येऊन बसायचं. जागा मस्त आहे म्हणतात तरी पण लांब लांब जाता. बसा खाली. हा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, तुका म्हणे वाळवंट, वाळवंट ही जागा मला नीट आणि उत्तम वाटली. मग एकदा तुकाराम महाराज म्हणतात की मला वाळवंट ही जागा नीट आणि उत्तम वाटली ना तर मी त्याच जागे जाऊन काला करणार. मग बघा हा झाला आपला अभंग. मग उरलेल्या वेळात करायचं तरी काय, तर आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. पण चरित्राचा उच्चार करण्या अगोदर एकदा सर्वांनी हात वरती करा. थांबा थांबा, फक्त महिला मंडळ थांबा थांबा, फक्त महिला मंडळा. मी म्हणते कोणीच म्हणायचं नाही, माझ्या मागं फक्त महिलांनी म्हणायचं, कळलं का महिला मंडळ? दादा कॅमेरा फिरवा एकदा जोरदार, बघू आता किती कीर्तनात येतात किती नाही. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, मागच्या बाया बोलत नाही. वा वा वा, काय कीर्तनात महिला मंडळी पेनबोलीच्या. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी, ज्यांना भी दिसते आणि मला ते दिसतात सर्वांनी हात वरती करायचे. तिथं वरती बसलेल्या सर्व मंडळींनी हात वरती करा, मला सगळं दिसतं बरं का. विठोबा Bye.
मग आपल्याला चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र गोकुळात केलंय त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा. मग आचरण कोणाचं करायचं तर आचरण करायचं प्रभू रामचंद्राचं. मग या दोघाचाच आचार विचार का करायचा तर दोघही पूर्ण अवतार आहेत. दुर्जनाचे येणे सहरी पूर्ण अवतार रामकृष्ण हरी. दोघही पूर्ण अवतार आहेत. जरी पूर्ण अवतार असले तरी थोडा जन्मात विरोध भाव्यक आहे म्हणजे क्रॉस कनेक्शन आहे. तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 36चा आकडा. मग तो कसा काय ते सांगते बघा. प्रभू रामचंद्र जन्माला आले नवमीला दुपारी 12 वाजता आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आले जन्माष्टमीला रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्र जेव्हा जन्माला आले तेव्हा वाळलेल्या झाडाला पालवी फुटली. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा एवढा पाऊस पडला की यमुना मातेला पूर आला. आणि तुमचं माझं दुर्भाग्य सांगते एवढा आपण जन्माला आलो ना तर भर पावसाळ्यात पाऊस गेला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला तो लहान नाही डायरेक्ट 8 वर्षाचा. आल्याच्या नंतर एवढा लक्क प्रकाश त्या कारागृहात पडला. कारागृहात प्रकाश पडताक्षणी देवकी मातेला जाग आली. ती देवकी माता म्हणायला लागली भगवंता मी तुला ओळखलं नाही तुझं नाव सांग तू कोण आहे. तेव्हा भगवंत म्हणायला लागला माता मी तुझाच पुत्र आहे पण एक काम ऐक माझ्यामुळे तुला आतापर्यंत खूप सहन करावं लागलं ग पण आता सहन नाही करायचं. मला इथे ठेवू नका पण मला कुठे ठेवा. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला माया उपजली देते ठेवी माझं आण येते. तिथे माया उपजली आहे तिला इकडे आण आणि मला तिकडे नेऊन ठेवा असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागला. तेव्हा वसुदेव म्हणायला लागले भगवंता तुला जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये. हे बघ कितीतरी दरवाजे आहेत कितीतरी राक्षस आहेत आणि कितीतरी बेड्या हातामध्ये ठोकल्या आहेत तुला नेऊ तरी कसा. भगवंता म्हणायला लागला मी आहे ना तर चिंता करू नका. म्हणून भगवंताने लहान मुलाचं रूप धारण केलं. भगवंताने जसं लहान मुलाचं रूप धारण केलं वसुदेवाने एक टोपली आणली तर टोपलीत भगवान श्रीकृष्ण ठेवलं आणि उचलून घेतलं. बघा चमत्कार असा झाला उचललीला कमळापती पायाचे बंधने गळून पडली. कमळापतीला उचलता क्षणी पायाचे बंधन गळून पडली. दरवाजे उघडल्या गेली राक्षस झोपी गेली कुलप तुटून खाली पडली. भगवंताला घेऊन वसुदेव निघाले पण निघत असताना मंद मंद असा पाऊस चालू होता. यमुना मातेला पूर आला होता. अहो ती यमुना माता ही भगवंताचं स्वागत करायला तयार होती. वैकुंठातले देवही भगवंताचं स्वागत करायला तयार होते. तसं एकदा आपण भगवंताचं स्वागत करूया. स्वागतम कृष्ण चरणागतम कृष्ण
स्वागतम कृष्णा. भगवान श्रीकृष्णाचं स्वागत केलं. अहो माझ्या भगवान श्रीकृष्णाचं स्वागत यमुना मातेने केलं, पण यमुना मातेजवळ जसे आले तशी भीती वाटायला लागली. पाऊस तर पडत होता, यमुना मातेचं पाणी एवढं आलं होतं तिला पाणी की भीती वाटत होती पाण्यात उतरायची. पण भगवंताने सांगितलं होतं ना की मला घेऊन चला, म्हणून भगवंताला घेऊन निघाले. पाण्यात उतरले, थोडं पुढे जात नाही, पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी मानेपर्यंत आलं. पण मात्र आता वसुदेवाला भीती वाटू लागली. म्हणायला लागले, भगवंता अरे तूच तर म्हणाला होता मला या पाण्यातून घेऊन चला, आता तू तर लहान मुलाचं रूप धारण केलं, मी काय करू मला सांग. तेव्हा भगवंताला असं वाटलं ही यमुना ही माझं दर्शन करायला त्रासली आहे, म्हणून भगवंताने काय केलं तर टोपलीतून त्यांचा डावा पाय खाली टाकला आणि डावा पायाचा अंगठा त्या पाण्यात बुडवला. बघा चमत्कार असा झाला. या महिला मंडळ कसा मधातून भांग पडतं तसा मधातून भांग पडला यमुना मातेच्या पाण्यातून. पाणी दोन्ही साईडने झाला आणि मधात रस्ता झाला. त्या रस्त्याने कृष्णाला घेऊन निघाले, पण कृष्ण घेऊन जाताना तो रस्ता होता आणि माया घेऊन येतानाही तो रस्ता होता. कृष्णाला घेऊन गोकुळात गेल्याच्या नंतर नंदबाबाच्या दारी गेले आणि नंदबाबा दारी गेल्याच्या नंतर यशोदा मातेजवळ गेले. यशोदा मातेजवळची माया उचलली आणि टोपलीत ठेवली आणि टोपलीतला कृष्ण तिथे ठेवला आणि माया घेऊन पुन्हा मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर मथुरेत काय झालं, अहो मथुरेत आल्याच्या नंतर चमत्कार पुन्हा असा झाला, दरवाजे पुन्हा लागले गेली, बेड्या पुन्हा ठोकल्या गेल्या, पण ती माया जशी खाली ठेवली ती आकांतच करायला लागली. रडे माया करी आकांत, नाम हा मनी उठती दूत. तिच्या त्या आकांतेने सगळे राक्षस उठले आणि त्यातला एक राक्षस पळत पळत कंसाकडे गेला. महाराज तुमचा आठवा काळ जन्माला आला असं म्हणता क्षणी कंसाला भीती वाटायला लागली. कंस म्हणायला लागला माझा काळ जन्माला आला, आता तो माझा घात करणार, पण त्याला मोठंच होऊ द्यायचं नाही म्हणून कृष्णाला तो कंस त्या कारागृहात आला आणि त्याने ती मुलगी उचलली. पण त्याला माहित नव्हतं ती मुलगी आहे, पण जेव्हा त्याने उचलली तेव्हा त्याला कळालं ही मुलगी आहे. तेव्हा तो म्हणायला लागला अरे हा तर मुलगा नसून ही तर मुलगी आहे, पण मुलगा असो अथवा मुलगी, घात तर माझा करणार आहे ना, माझा काळ म्हणून जन्माला आली आहे ना, म्हणून मी हिचा घात करणार. म्हणून तिच्या पायाला धरलं, गरगर असं फिरवलं, खाली आपटणार. तेवढ्यात ती आकाशात गेली. तिने तिचं भगवतीचं अष्टभुजा रूप धारण केलं आणि म्हणायला लागली तुझं लागी उपजला मजा आधी. अरे तू काय मला मारणार, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय, तो गोकुळातून आणतोय, हिम्मत असेल तर त्याला मारून दाखव असं म्हणता क्षणी ती गुप्त झाली आणि कंसाचा थरकाप सुटला. कंस म्हणायला लागला आता मी काय करू. पण ही गोष्ट होती मथुरेची, पण गोकुळात काय चाललंय. अहो रोज सकाळी उठणारी 4 वाजता उठणारी ते यशोदा माता आज 7 वाजले तरी उठायला तयार नाही. गवणीला चिंता वाटू लागली. एक सुनंदा नावाची गवळण यशोदा मातेच्या दारी आली. खिडकीतून वाकून बघते तर काय यशोदा माता झोपलेली आहे आणि यशोदा मातेजवळ चादर हालत होतं. ती म्हणायला लागली काय झालं असेल बरं, या चादराखाली काय असेल, म्हणून तिला चिंता वाटू लागली. पण जेव्हा ती जवळ गेली भगवंताचं नामस्मरण करून तिने ते चादर काढलं आणि तिने इतकं सुंदर गोंडस बाळ बघितलं. ती म्हणायला लागली त्या नंदाच्या नंदनाला पाहिलं आणि माझं मन त्याने वेधूनच घेतलं.
पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधी येले मन, माझे मन त्याने वेधून घेतलं आणि ती गवळण बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर तिने शांत बसावं ना, तर अख्ख्या गवळणीला सांगत सुटली की यशोदा मातेला पुत्र झाला, पुत्र झाला. अहो नंदाजी को लालो भयो म्हणजे नंद बाबाला आणि यशोदा मातेला पुत्र झाला. ती गवळण प्रत्येक गवळणीला सांगत होती. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, यशोदेला पुत्र झाला म्हणून अख्ख्या गोकुळात आनंद होता. अहो एवढा आनंद आहे. एक कवी खूप सुंदर वर्णन करतात. कुछ थपरा का नंदा जी के आंगन में बज रही आज बधाई, चमत्कार सा हो गया लोगों, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की ये तो दाढ़ी हो गई काली. रात्रीच्या रात्री नंद बाबाची दाढी, पांढरी दाढी केव्हा काळी झाली त्यांनाही कळालं नाही. तुम्ही डाय करू शकता, तर माझ्या भगवंताचा बाप आहे तो. अहो इतका आनंद त्या गोकुळात साजरा झाला. गुढी ह्या उभारल्या तोरणे बांधली, गुढी ह्या तोरणे गाऊ गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. त्या गोकुळीच्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. एवढा आनंद त्या गोकुळात साजरा झाला. पण हा आनंद मात्र कंसाला पटला नाही. कंस म्हणायला लागला मी त्याला सुखाने जगू देणार नाही. बिन ब्रश करता सकाळी त्यांनी मीटिंग बोलवली. बिन ब्रश करता महिला मंडळ ऐकताय ना, बिन ब्रश करता मीटिंग बोलवली आणि म्हणायला लागला की जो कोणी माझ्या काळाला आठव्याला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. असं म्हणता क्षणी तुम्हाला वाटत असेल आता यांना लाडक्या बहिणीचं आहे म्हणून आता या पुढे पहिल्यापासून पुढे येत. या पुतणीने उठली डायरेक्ट आणि म्हणायला लागली दादा ते टिचभर कार्ट मारण्यासाठी अर्ध राज्य बक्षीस. अरे नाही तुझं काम मी फ्री करून देते असं म्हणून पुतना निघाली. अहो तिने इतकं सुंदर रूप धारण केलं, इतकं सुंदर रूप धारण केलं जसं की काय एखादी स्वर्गातली अप्सराच खाली उतरली. पण ती अप्सरा होती तिने एकाला मारव ना, सगळ्यांनाच मारत सुटली होती. ती नंदबाबाच्या दारी आडी आल्याच्या नंतर तिने यशोदेला आवाज दिला, यशोदे ए यशोदे कुठे काना कुठे कृष्णा सांग मला. असं म्हणता क्षणी यशोदा माता म्हणायला लागली कोण ग बाई तुम्ही तुला ओळखलं नाही. तेव्हा ती पुतना म्हणायला लागली माझं दे सोडून पण मला सांग कुठे कृष्ण कुठे काना. अगं तुला पुत्र झाला तरीही मला सांगितलं नाही अशी कशी ग तू बहीण. तेव्हा ती यशोदा माता म्हणायला लागली अगं बाई नसेल बाई राहिलं लक्षात, खूप कामं आहेत मला, खूप कामाच्या गडबडीत नसेल राहिलं लक्षात. कितीतरी लोक दिवसभर येतात, कामामुळे नसेल राहिलं लक्षात. जाऊ दे पण आता सांगते मला पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव मी कान्हा ठेवलंय. मग कुठे तो कान्हा सांग ना. अगं आता झोपलाय. भगवंत पाळण्यातून विचार करत होते किती भोळी माय माझी, ती मला मारायला आली आणि ही म्हणते तू झोपला. पण मला झोपून चालणार नाही. माझं जर बवणीचं गिराईक वापस गेलं तर माझा धंदा चांगला होणार नाही. पण भगवंताने काय केलं मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. त्या रडण्याचा आवाज दारापर्यंत येत होता. ती पुतना म्हणायला लागली अगं खोटं तर बोलतीस. आता म्हणते कृष्ण झोपलेला आहे, अगं तो जागा आहे. असं म्हणता क्षणी यशोदा मातेने पुतणीला आत घेतलं. कोणीतरी आवाज दिला म्हणून यशोदा माता कामात मग्न झाली. त्या पुतणीने त्या कृष्णाला उचललं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. पण एक ऐका माझा भगवंत जेव्हा पुतणीचं विष दूध पित होता तेव्हा त्यांनी दोन्ही डोळे लावून घेतले होते. त्या दोन डोळे लावण्याची अनेक कारणे आहेत पण आपण थोडे सांगून लवकर उरकू. कारण असं आहे की भगवंताने दोन्ही डोळे लावले होते. भगवंताच्या एका डोळ्यात चंद्र आणि एका डोळ्यात सूर्य आहे. त्या चंद्रा सूर्याच्या तेजाने पुतणीला काही होऊ नये म्हणून भगवंताने डोळे लावून घेतले होते. मग तुम्ही म्हणाल की तिचा तर भगवंताने वध केला, पण ऐका तरी भगवंताने तिचा वध केला असला ना तरी ती अंतकरण आईचं घेऊन आली होती म्हणून भगवंताने तिचा वध नाही केला. ही पुतना बलीची मुलगी रत्नमाला होती. जेव्हा बलीने यज्ञ केला तेव्हा भगवंत वामन अवतारात आले होते. तेव्हा तो बली
म्हणाला होता, भगवंता तुला सांग काय पाहिजे. तेव्हा माझ्या भगवंताने खूप मोठं रूप धारण केलं आणि एका पायात अख्खी पृथ्वी व्यापली होती. एका पायात अख्खी पृथ्वी आणि एक पाय कुठं ठेवावा म्हणून बली त्या पायाखाली आला, बली पाताळात गेला. बघा, जेव्हा भगवंताला वामन अवतारात त्या रत्नमालेने बघितलं होतं ना, तेव्हा ती म्हणाली होती की मला जर असा मुलगा असता तर त्याला दूध पाजलं असतं, स्तनपान केलं असतं. पण जेव्हा बलीला पाताळात घातलं तेव्हा तीच असणारी रत्नमाला अशी म्हणत होती की मला जर असा मुलगा असता तर विष पाजून मारलं असतं. तेव्हा माझा भगवंत म्हणायला लागला, तथास्तु, तुझ्या दोन्हीही इच्छा मी पुढच्या अवतारात पूर्ण करतो. म्हणून ती विष घेऊन भगवंताला मारायसाठी आली होती. दुसरं कारण असं सांगितलं आहे की भगवंत म्हणायला लागले, विष पिण्याचं काम माझं नाही तर विष पिण्याचं काम कोणाचं आहे, तर विष पिण्याचं काम भगवान शंकराचं आहे, म्हणून त्याचा धावा करायला लागली. बघा, माझ्या भगवंताने पहिल्यांदा तर पुतनेचं दूध पिलं, नंतर विष पिलं आणि नंतर तिचा पंचप्राण खेचायला सुरुवात केली. ती पुतना म्हणायला लागली, कृष्णा सोड, काना सोड. तेव्हा भगवंत म्हणायला लागला, पुतनी, आधी तर मी कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. पुतनेचा वध केल्यानंतर महाबळ भट्ट आल्यानंतर शंकासूर आला, आगासूर आला, अनेक राक्षसांचे भगवंताने त्यांना मारलं. आणि नंतर भगवंत थोडे मोठे झाले असताना रांगत असताना माझा भगवंत कसा रांगायचा, तर हाताचे दोन्ही तळवे खाली टेकवायचा आणि डाव्या गुडघ्याने रांगायचा. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत असा माझा भगवंत रांगू लागला. पण एक ऐका, माझा भगवंत रांगत रांगत मोठा झाला, गल्ली बोळीत फिरायला लागला. फिरत असताना काय झालं, एक दिवस चक्कर मारायला गेले आणि बघितलं तर काय, सगळे गोपाळ असे सुकून गेले होते. महाराज, तुमचे तोंड नाही पडले? नाही ना पडले. हा, तुम्ही फ्रेश राहा, म्हणजे मला बोलायला उत्साह येतो. सगळे त्यांना भूक लागला ना, हा बर. मग ते गोपाल सगळे सुकून गेले होते, फक्त गुरुजींचाच नाश्ता राहिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते गोपाल सगळे सुकून गेले होते. तेव्हा माझा भगवंत म्हणायला लागला, का रे, इतकं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे सुकून का गेले? अरे, तुमचे हातपाय काडीसारखे झाले आणि पोटच एक मात्र मोठं झालं. तेव्हा ते गोपाल म्हणायला लागले, भगवंता, अरे दही दूध तूप लोणी सगळं जातं मथुरेच्या डेअरीला आणि चटणी भाकर येते आमच्या डेअरीला. तेव्हा ते भगवंत म्हणायला लागला, अरे असं म्हणून कसं जमेल? जर पुन्हा युद्धाचा टाइम आला तर मथुरेतले सगळे गोपाल हे मोठे होतील आणि दट होतील आणि माझे गोपाल सगळे सुकून जातील आणि युद्धाला मी काही एकटा लढत बसू नाही. आपणही दही दूध तूप लोणी खायचं, पण कसं खायचं? चोरी करून खायचं. मग भगवंत म्हणायला लागला, चोरी तर करायची, पण चोरी करत असताना काय करा, वस्त्रगळा माती घेऊन या, सराट्याचे काटे घेऊन या, गोटे घेऊन या, गोट्या घेऊन या आणि काठ्या घेऊन या. असं म्हणून सगळे गोपाल गेले. भगवंताने माखन चोर मित्र मंडळ या मंडळाची स्थापना केली. अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेंध्या होता. बघा, कमिटीत सगळ्यात खायचं काम कोण करतो, तर सचिवच करत असतो. मग तो पेंध्या सचिव होता. बापा, कोणी मला बोल, सचिव नाही ना आपल्याच्यात कोणी? नाही ना, हा तेच म्हटलं, नाहीतर मी इथलीच आहे, मला बोलतील. सचिव केलं आणि सचिव तो पेंध्या म्हणायला लागला, भगवंता, या वस्त्रगळा मातीचं काय काम आहे? तर तो भगवंत म्हणायला लागला, अरे एखादी गवळण जर आली ना, आपण जर नवनीत खात असू, ऐक, आपण जर नवनीत खात असू आणि एखादी गवळण जर आलीच तर काय करायचं? वस्त्रगळा माती आहे ती तिच्या डोळ्यात फेकायची. तो पेंध्या मात्र इतका हुशार होता ना महाराज, तो म्हणायला लागला, ती जर चष्मा घालून आली तर? भगवंत म्हणायला लागले, अरे चष्मा घालून जरी आली तरी काय करू आपण? आपल्याजवळ सराट्याचे काटे आहेत, सराट्याचा काटा असा आहे गुरुजी, दोन जरी गैरहजर असले तरी एक मात्र हजरच असतो. मग तो काटा आणू आणि काटा फेकायचा. तेव्हा तो पेंध्याने परत प्रश्न केला, भगवंता, ती जर चप्पल घालून आली तर? भगवंत म्हणायला लागले, अरे खेळायच्या गोट्या आहेत, त्या गोट्या तिच्या पायावर फेकू, मग तिचा पाय घसरून ती दान दिशी खाली पडन अशी. मग तो म्हणायला लागला, ती दान दिशी खाली पडन, आपण पळून जायचं. ती जर गोट्याच्या साईड ना आली तर?
भगवंत म्हणायला लागला आता तू शांत बस, नाहीतर तुला काहीच देणार नाही. तो पेंद्या शांत बसला, फक्त 5 मिनिट, 5च मिनिट शांत बसला. परत प्रश्न केला, भगवंता एक सांग, या दगडाचं काय काम? तेव्हा भगवंत म्हणायला लागले आता ऐक, या दगडाचं काय काम? एखादं मडकं कुठं असतं? शिंक्यावरती. आणि आपला हात पुरतो का? नाही पुरत. तर काय करायचं? मडक्याला गोटा फेकून आणायचा. मडकं टंग टंग असं वाजलं तर मडकं समजायचं रिकाम आहे. मडकं जर भतभत असं वाजलं तर समजायचं मडकं भरलेलं आहे, असं म्हणता क्षणी. आणि मग या काठीचं काय काम? काय गवळणीला मारायचं का या काठीने? तेव्हा भगवंत म्हणायला लागले अरे नाही, मडकं शिंक्यावर असतं आणि आपला हात पोचत नाही, म्हणून मडकं जर भतभत असं वाजलं तर ते मडकं काठीने फोडायचं आणि दही दूध सगळं खाली पडेल ते खायचं. असं म्हणून भगवंत आणि सगळे गोपाळ चोरी करण्यासाठी निघाले. पण चोरी करत असताना ह्यांनी मोठा जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय, असा जय जयकार केला. तेव्हा भगवंत म्हणायला लागले अरे आपण लग्नाला, मोर्चाला, प्रचाराला कुठेच जात नाही, आपण चोरी करण्यासाठी जात आहोत. कशाला ओरडता? अरे कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणीच कोणासोबत बोलू नका, फक्त माझ्या मागे या, असं म्हणता क्षणी बघा अनेक जाती धर्माचे गोपाल भगवंतासोबत होते. तेव्हा भगवंताला पेंढ्यानी परत प्रश्न केला की भगवंता कोणी कोणी यायचं? तेव्हा भगवंत म्हणायला लागला याला तरी यारे लागे, अहो घे माझ्या मागे मागे, सगळ्यांनी माझ्या मागे या, असं म्हणता क्षणी सगळे गोपाल भगवंताच्या मागे गेले. मागे गेल्याच्या नंतर एका गवळणीच्या घरी गेले. काय झालं? एका गवळणीच्या घरी गेले. गवळणीने घराला कुलूप लावलं होतं आणि गवळण बाहेर गवळणी संग गप्पा मारत होती. असं करता क्षणी भगवंत म्हणायला लागला या घरात जायचंय आपल्याला, म्हणून म्हणायला लागला सगळ्यांनी एकमेकाचे हात पकडा, डोळे लावा. सगळ्यांनी एकमेकाचे हात पकडले, डोळे लावले आणि योग मायेने ते सगळे आत गेले. दही दूध तूप लोणी खाल्लं, पण काय झालं तेवढ्यात पैंजनाचा आवाज आला. भगवंत म्हणायला लागले अरे काही करू नका, सगळ्यांनी एकमेकाचे परत हात पकडा आणि लगेच डोळे लावून घ्या, आपल्याला बाहेर जायचंय. असं म्हणून पेंढ्याला वाटलं भगवंत मला बाहेर कसा नेतो आणि आत कसं आणलं हे मला पाहायचंय. म्हणून त्याने काय केलं, अर्धे डोळे उघडे ठेवले, असे अर्धे, आणि अर्धे डोळे लावून घेतले. मग काय झालं महाराज, पेंढ्या अर्धा वरी गेला, अर्धा खाली राहिला. मग सगळे गोपाल तर बाहेर गेले, पण पेंढ्या मात्र अर्धा खाली राहिला ना. त्या गवळणीने बघितलं पेंढ्याला इतकं बदड बदडलं, इतकं बदड बदडलं की पेंढ्याच्या पोटऱ्या सुचवल्या. पेंढ्या म्हणायला लागला कृष्णा संकट पडले भारी, माझं संकट कर, माझं रक्षण कर, अरे माझ्यावर संकट भारी पडले आहे. असं म्हणता क्षणी भगवंत म्हणायला लागला माझ्यासोबत गद्दारी करतो का? माझ्यासोबत गद्दारी करतो? मी सांगितलं होतं डोळे पूर्ण लावून घे, तरीही डोळे अर्धे लावले ना, तर घे मग याची शिक्षा. असं म्हणता क्षणी तो म्हणायला लागला कृष्णा चुकलं रे बाबा, आता माझं रक्षण कर. म्हणून भगवंताने काय केलं, भगवंत म्हणायला लागला लाव डोळे, तुला आणतो बाहेर. आणि लावले डोळे, पण बाहेर आला, पण मात्र पेंढ्या सुजूनच बाहेर आला. महाराज इतका सुजला होता पेंढ्या मार खाऊ खाऊ, तरी पेंढ्याला अक्कल नव्हती, तरीही काहीही प्रश्न भगवंताला विचारायचा. मग भगवंताने म्हणायला लागला
मग त्या दिवशी त्या गवळणीच्या घरी चोरी केली. ती चोरी कळाली गावातल्या गवळणीला. त्यातली एक श्रीमंत गवळण आली आणि म्हणायला लागली, अरे गरीबाच्या घरी काय चोरी करतो, एक दिवस श्रीमंताच्या घरी येऊन बघ, मग सांगते तुला चोरी काय असते. भगवंत म्हणायला लागला, मला आव्हान? अगं मला आव्हान दिलेलंच तर आवडतं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आज रात्री 12 वाजता तुझाच गेम. भगवंताने काय केलं तर रात्री 12 वाजता तिच्या घरी चोरी केली. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं, मडके फोडून ठेवले, पण जाता जाता एक कामगिरी करून ठेवली, तर तिच्या पतीच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारून गेला. आणि भगवंताने सांगितलं की उद्या जायचं आणि त्या गवळणीच्या घरी दारात उभं राहायचं आणि म्हणायचं, अख्ख्या गोकुळाला सांगायचं नवल कौतुक पाहायला भेटणार. असं म्हणता क्षणी 4 वाजताच ते सगळे गोपाल गेले आणि म्हणायला लागले, नवल कौतुक पाहायला मिळणार. आणि तेव्हाच्या काही लोक लवकर उठायचे, त्याच्यामुळं सगळे लोक बाहेरच असायचे ना. आता कोणी लवकर उठत नाही. मग ते म्हणायला लागले, नवल कौतुक पाहायला भेटणार. सगळ्यांना वाटलं काय तरी पाहायला भेटणार. ती गवळण उठली आणि तिच्या वेणीला झटका बसला आणि पतीच्याही दाढीला झटका बसला. ती म्हणायला लागली, अहो का माझी वेणी वरता? तो म्हणायला लागला, अगं तूच मस्करी करते आणि माझी दाढी वरती तुला लाज वाटते का, पतीची दाढी वरती? तेव्हा ती म्हणायला लागली, अहो मी नाही ओळख. असं म्हणून तर दोघांनी कितीतरी वेळ भांडणं केली, पण त्या गाठीकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. पण भांडत असताना लक्ष गेलं त्या गाठीकडे आणि ती म्हणायला लागली, कळवळीला आली, पतीची दाढी माझी वेणी दहीसी, गाठ मारून गाठबाई कोणा सुटना. अशी गाठ मारून गेला की ती गाठच कोणाला सुटत नाही. ती गवळण बाहेर आली. आता नवल सांगते कसं काय. पहिल्या काळात लग्न लवकर व्हायचे गुरुजी. मग त्या गवळणीचं लग्न लवकर झालं, पण असं झालं कालांतराने ती झाली 5 फूट आणि तिचा नवरा झाला 3.5 फूट. मग ते विचित्र चित्र कसं दिसत असेल तुम्ही जरा विचार करा, कसं दिसत असेल. खालीवरी ते होत होतं, पण त्या तिच्या नवऱ्याची दाढी ओढल्या जात होती ना, ती उंच असल्यामुळे ती पुढे पुढे चालायची, तो माग माग असायचा. मग ते असं होत होतं. कसं असं. मग ते दोघं एकमेकांच्या मागे जात होते, तर सगळे गोपाल सगळे गावकरी हसत होते. पण काय झालं मात्र, ती गवळण त्या नंदबाबाच्या दारी आली आणि म्हणायला लागली, यशोदे तुझ्या कृष्णाने बघ काय कामगिरी करून ठेवली, माझ्या पतीच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ मारून गेला. भगवंत बाहेर आले आणि म्हणायला लागले, आई मी हे नाही केलं, हे बघ मी जर चोरी केली असती ना तर सांगितलं असतं, पण मी चोरी नाही केली. भगवंत बी इतका खट्याळ चोर होता की चोरी करून पण म्हणायचं मी चोरी केलीच नाही. अगं आई मी सांगितलं असतं तुला, पण मी चोरी नाही केली ग, मी याची गाठ मारली नाही. ती म्हणायला लागली, काकुल तिला आली, म्हणायला लागली, कृष्णा हे बाबा तू नाही केली चोरी, तू नाही मारली गाठ, पण ही गाठ मात्र आता तूच सोडू शकतो. माझ्या भगवंताने बाबा फक्त त्या गाठीकडे बघितलं आणि चमत्कार असा झाला की ती गाठ सुटून निघली. बघा अशा खोड्या अनेक खोड्या माझ्या भगवंताने केल्या. मग त्या खोड्या रोज यशोदा मातेकडे यायच्या. रोज गवळणी म्हणायच्या, यशोदे कृष्णाला सांग आम्ही गोकुळात राहावं का निघून जावं. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. अशा त्या गवळणी यशोदा मातेला म्हणायला लागल्या. पण यशोदा माता आता पूर्ण त्रासून गेली होती. ती यशोदा मातेने एका ब्राह्मणाकडे गेली आणि म्हणायला लागली, मला काहीतरी उपाय सांगा, माझा पुत्र लई खट्याळ आहे आणि खूप चोऱ्या करतो. असं म्हणता क्षणी यशोदा मातेने काय केलं, यशोदा माताला तो ब्राह्मणाने सांगितलं की यशोदा माते एक काम ऐक, अगं अष्टविनायक गणपतीचे 1 मास चतुर्थी धर आणि 1 मास जेवू नको, उपवास कर आणि बघ तुझा पुत्र बरोबर लाईनवर येतो. असं म्हणता क्षणी भगवंताला वाटलं यशोदा मातेला प्रचिती करून द्यायची ना, म्हणून 1 मासे देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. 1 महिनाभर देवाने अजिबात खोडीच नाही केली. मग यशोदा मातेला प्रचिती आली. यशोदा मातेने काय केलं तर 21 मोदक केले. 21 मोदक घेऊन ती मंदिरात आली. पण काय केलं, गडबडीत ताटच घरी विसरून आली आरतीच. म्हणायला लागली, कृष्णा एखादी मांजर येईल बरं का इथं, लक्ष ठेव. भगवंत म्हणायला लागले, एवढा मोठा बोक्या असताना मांजर येईलच कशी, मांजरीची ताकदच होणार नाही बोक्या असताना. मग यशोदा माता घरी गेली. भगवंतानी 20 मोदक खाल्ले. 1 मोदक राहिला. गणपती प्रकट झाले आणि म्हणायला लागले, भगवंता आता तू 20 खाल्ले ना रे, 1 मला खाऊ दे. असं म्हणून गणपतीने मोदक हिसकावून घेतला. भगवंताने काय केलं, मोदक तर खाल्लाच पण गणपतीही गिळून घेतला. असं म्हणून यशोदा माता तिथे आल्याने म्हणायला लागली, कृष्णा सांग गणपती कुठे गेला. भगवंत म्हणायला लागले, किती भोळी माया आहे माझी, देवासीच पुसते देव काय झाला, मी देव असून मला म्हणते देव काय झाला मला सांग. भगवंत म्हणायला लागले, माते मला माहित नाही ग, पण एक ढेरीवाला बाबा उंदरावर बसून आला, त्यांनी मला बदडलं आणि सगळे मोदक खाऊन गेला. भगवंताचं ते गोंड स्वरूप, भगवंताचं ते रडू ऐकून यशोदा मातेला दया आली. अशा अनेक भगवंताने खोड्या केल्या. खोड्या करून थकले. आता यशोदा माता कंटाळून गेली. ती म्हणायला लागली, तुम्ही आता इथे राहायचं नाही, तुम्ही कुठे जायचं.
तुम्ही गाये घेऊन सारे गोपाळ रानात या असं म्हणता क्षणी भगवंत म्हणायला लागला, अरे आपण गायी घेऊन रानात जायचं, आता घरी थांबायचं नाही असं म्हणून सगळे गोपाळ निघाले. पण ते कसे दृश्य दिसायचं? यशोदा माता म्हणायची, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटंसं मेरो मदन गोपाल. छोटी गैया छोटे छोटे बाल छोटंसं मेरो मदन गोपाल. छोटे छोटे गॉल छोटो सो मेरे मदन गोपाल. इतकं सुंदर ते दृश्य दिसायला होतं. भगवंत गायी घेऊन वनात गेले, पण तिथेही काय गप बसले नाही. अनेक खेळ खेळले. कोणते कोणते भगवंताने खेळ? अनेक खेळ. माझ्या एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वाजवा, जो जोरदार आवाज आला पाहिजे. हा, असं जरा एक नंबर चाल बनली बघा. असे खेळ अनेक माझ्या भगवंताने त्या वाळवंटात खेळले. पण खेळ खेळून दमले. आता म्हणायला लागले, खांदी बार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. कान्हा, आता खेळावयाचे सुख नाही, चल आता आपण काला खाऊ. असं म्हणता क्षणी सगळे गोपाळ एकत्रित झाले. त्यांनी काला एकत्रित केला. सगळ्यांचा काला एकत्रित केला. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. त्याचा काला केला आणि खायला सुरुवात केली. पण भगवंत म्हणायला लागला, हे बघा, आपण काला खाऊ, पण या काल्याचं आपण काला खाऊ
आहोत, पण ह्या काळाने आपले हात भरतील, मग हात आपण यमुना मातेत धुवायचे नाही. कारण काल्याची आशे देवजळी झाले मासे, काल्याच्या आशेने पाण्यात देवजळी मासे झाले आहेत. कोणीही यमुना मातेत हात धुवायचा नाही. मग कृष्णा एक सांग, पाणी कशाचं प्यायचं? अरे पाणी नाही प्यायचं, गाईचं दूध प्यायचं असं म्हणता क्षणी कृष्णा हात भरेल, तो हात मागे पुसायचा, पण हात मात्र पाण्यात धुवायचा नाही. कारण एक ऐका, कारण स्वर्गातले अमर देवता त्या काल्याच्या आशेने पाण्यात मासे झाले आहेत, आपल्याला त्यांना काला द्यायचा नाही. म्हणून सगळ्यांनी काला श्रवण केला, म्हणजे सेवनही केला आणि श्रवणही केला. सगळ्यांनी काला खाल्ला. काला खाल्ल्याच्या नंतर बघा, जसा भगवान कृष्णाने तिथे यमुना मातेच्या तरी काला केला ना, तसा माऊली तुकोबारायांनी वाळवंटात काला केला आहे. आता आपल्यालाही तसा काला करायचा आहे. एकदा अभंग होईल, त्यानंतर सेवेला पूर्ण विराम. Thank you.